आपण पाहतोय या ठिकाणी लांबोटी जो सोलापूर पुणे महामार्ग आहे, या पुणे महामार्गावरती आपण सध्या आहे आणि पाठीमाग जो पाहतोय ही शिना नदीचं आपण हे रौद्र रूप आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात शिना नदीला महापूर आलेला आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी नगर असेल धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे चांदापुरी असेल किंवा भीमा शिना कोळेगाव धरण असेल, या धरणातून मोठ्या प्रमाणात 2 लाख क्युसेसनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे आज या ठिकाणी शिना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे आणि जवळपास 4 तालुक्यातील गावांना जवळपास 124 गावांना या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। या संपूर्ण एकंदरीत परिस्थिती जर पाहिली, संपूर्ण या सोलापूर जिल्हा असेल धाराशिव नगर या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। आपल्यासोबत आहेत पत्रकार महेश पांढरे, यांच्याकडून आपण परिस्थिती जाणून घेऊया। काय सांगाल या शिना नदीचं जे पहिल्यांदाच आपण हे रौद्र रूप पाहतोय आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या गावांना फटका बसलाय आणि ही अतिवृष्टी याच्या अगोदर अशी झाली होती काय सांगा? गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच शिना नदीला हा महापूर आलेला असून उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे त्या भागातील खासापुरी, कोळेगाव, चांदणी आणि भोगावती या प्रकल्पापासून जवळपास 2.25 लाख क्युसेसचा विसर्ग शिना नदीत सोडलेला आहे। त्याच्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच शिना नदीला महापूर आला असून माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील जवळपास 124 गावांना या पाण्याचा वेढा पडलेला आहे। अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुणे सोलापूर आणि मंगळवेढा सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग, विजापूर सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने काही काळ बंद केलेले आहेत। त्याच्यामुळे वाहतूक खोळंबलेली आहेत। पुणे मुंबईवर येणारी लोक आता रस्त्यावरच अडकून पडलेले आहेत। त्यांच्या खाण्यापिण्याची सध्या वांदे सुरू झालेले आहेत। विजापूर रस्त्यावरही तशीच परिस्थिती आहे। आणि महत्त्वाचा प्रश्न, कधी काळी नव्हे इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे पुलाला पाणी लागलेलं आहे। रेल्वे पुलाला पाणी लागल्यामुळे रेल्वेचा स्पीड कमी करून सोलापूरच्या रेल्वे कमी वेगानं वाहतूक सुरू झालेली आहे। या सगळं एकंदरीत सर्व महापुराचा फटका सोलापूर जिल्ह्याला सर्वजून बसलेला आहे। जवळपास 2.5 ते 3 लाख हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फटका बसलेला आहे। अनेक ऊसाची शेती पाण्यात गेलेली आहे, अनेकांची घरं पाण्यात गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, शेती पिकं वाहून गेलेली आहेत। एकंदरीत भयानक परिस्थिती असून आज सोलापूर जिल्ह्यात जवळपास 3 ते 4 मंत्र्याचा दौरा या पाणीसाठी आलेला आहे। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आमची भावना आहे। नक्कीच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शिना नदीला जो महापूर आलेला आहे, मोठ्या प्रमाणात या महापुरामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं या ठिकाणी लोकांचं जरी स्थलांतर केलं असलं, शासनाकडून मिळणारी जी मदत असेल ती मुद्देशी मदत पुरेशी होणार नाही, कारण नागरिकांचं शेतकऱ्यांचं जे जीवनशैली असेल हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लोकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे, कारण त्यांचं घरं पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। शेतीचं नुकसान अतोनात झालेलं आहे। हे खूप भरून न निघणारं नुकसान या प्रमाणात आपण जर पाहिलं झालेलं आहे। खरं तर आपण पाहिलं प्रशासन मोठ्या प्रमाणात मदत कार्य करत आहे, शासन त्यांच्या स्तरावर मदत काय सांगाल याबाबत? हे मदत कार्य असेल किंवा हे शेतकऱ्यांना जे कुठं स्थलांतरित काय ते मदत पुरेशी आहे का? जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रात्रीपासूनच मदत कार्य सुरू केलेलं आहे। माढा तालुक्यातील दारफळ गावाला वेढा पडल्यामुळे एक कुटुंब पूर्ण पाण्यात अडकलं होतं। त्यांना आर्मीची यंत्रणा बोलून, NDRFचे पथक बोलून त्यांना बचाव कार्य सुरू केलेलं आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन सध्या तळ ठोकून आहे, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। ज्या भागात अन्न पाणी पोचत नाही अशा ठिकाणी अन्नाची पाकिटं वाटपाचं काम प्रशासनाच्या वतीनं सुरू केलेलं आहे। आत्ताच एक गाडी अन्नाची आपलं बालाजी सरोवरच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील ज्या वाड्या वस्त्यांवर आहे तिथं अन्न पुरवण्याचं काम चालू आहे। तसंच प्रशासनाच्या वतीनं जे समाजातील दानशूर लोक आहेत त्यांना अन्न आणि पाण्याचं वाटप करण्यासाठी आवाहन केलेलं आहे। प्रत्येक माणसांपर्यंत अन्न पाणी पोहोचवण्यासाठी मोठी कसरत आता जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे आणि ह्याच्यासाठी जवळपास बाहेरून 11 टीम NDRFच्या मागवलेल्या आहेत। जवळपास 11 यांत्रिक बोटी जिल्हा प्रशासनानं सोलापूर जिल्ह्यात मागवलेल्या आहेत। धन्यवाद महेशजी। जर आपण पाहिलं हे आपण शिना नदीचं रौद्र रूप इतिहासात पहिल्यांदाच असं पाहायला मिळतं आहे आणि मोठ्या प्रमाणात नगर असेल, धाराशिव जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शिना कोळेगाव धरण असेल, चांदापुरी जो प्रोजेक्ट असेल या प्रोजेक्टमधून मोठ्या प्रमाणात 2 लाखाहून अधिक क्युसेसनं पाणी या ठिकाणी सोडल्यामुळं शिना नदीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे आणि जवळपास मोहोळ तालुका असेल 4 तालुक्यामधील 124 गावांना
पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. आपण जर पाहिलं शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेलं आहे. प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं लोकांचं नागरिकांचं शेतकऱ्यांचं स्थलांतर या ठिकाणी शाळा असेल मंदिर असेल ज्या मिळेल त्या ठिकाणी या जागेमध्ये करून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू केलेलं आहे. आपण जर पाहिलं हे शिना नदीचं रौद्ररूप आपण पाहतोय आणि या जो लांबोटी पुणे महामार्ग आहे हा महामार्ग पूर्णतः वाहतुकीने बंद केलेला आहे आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची जी उभी पिकं आहे या शिना नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. आपण पाहतोय केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जी पिकं आहेत सर्व पिकं या शिना नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शासन प्रशासन त्यांच्या स्तरावर मदत करत असले तरी ते मदत मात्र पुरेशी नाही. आपण जर पाहिलं कारण शेतकऱ्यांचं मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. शेती पाण्यात वाहून गेलेली आहे. संसार उद्ध्वस्त झालेले आहे. नुकसान आता बरेच झालेलं आहे. आता माझे इथे 5 एकर शेती आहे ते पूर्ण ऊस पाण्यात गेलेला आहे. शेंड्यासहित बुडलेला आहे आणि आता हे आमच्या आयुष्यात आम्ही तर पहिल्यांदाच पाणी बघतोय. हे एवढं महाभयानक पूर आलेलं आहे सांगायची सोय नाही. आमची आता एवढी गैरसोय होत आहे. भयानक गैरसोय होत आहे. एवढा मोठा आमच्या वडिलांनी सुद्धा कधी मोठा पूर आलेला सांगितलेलं नाही. म्हणजे जवळजवळ वडिलांच्या वडिलांनी म्हणजे त्यांनी सांगितलं 1896ला असा मोठा पूर आला होता. त्यामुळं शिरापूर गाव नदीकाठी असलेलं जरा थोड्या अंतरावर 2 किलोमीटरवर वसलं गेलं आहे. 1896 नंतर पहिलाच हा एवढा मोठा पूर आहे. त्यामुळं शेतकरी म्हणजे असं शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. हातातोंडाशी आलेली पिकं तर गेलेली आहेतच पण इथून पुढं रब्बी हंगाम चालू होतो आहे. तो रब्बी हंगामसुद्धा शेतकऱ्यांना घेता येणार नाही. असा प्रकारे शेतकरी एवढा उद्ध्वस्त झालेला आहे. तर शेतकऱ्यांना या सरकारनं हेक्टरी किमान 1 लाख रुपये देण्याची घोषणा करावी अशी सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे. आपण जर पाहिलं हे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच हा महापूर आलेला आहे आणि जवळपास हे जे पाणी आहे जरी पाणी ओसरलं तरी जी शेतीतलं पाणी आहे किमान 1-2-3 महिने तर पाणी हटणार नाही. मग ते जमीन नापीक बनते का काय होते याच्यात? जमीन नापीक बनते 2-3 महिने. त्यासाठीच मी रब्बी हंगामसुद्धा वाया गेलेला असं म्हणतो. ज्यावेळी पाणी ओसरेल त्यावेळीच दिसून येईल की बाबा जमिनीतली माती वाहून गेली का काय झालं आहे. की 5 ते 10 फूट माती वाहून जाऊ शकते यातून. त्यामुळं जमीन पुढे 5-10 वर्ष पिकाला उपयोगी नसणार आहे अशी परिस्थिती आहे इथली. काय काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे घरं असतील अजून त्याच्यामध्ये काय काय नुकसान किती झालेलं आहे आता आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय मदत मिळेल? बऱ्याच जणांचं आता काहींची गुरं गेलेली आहेत. पूर्ण शेड पाण्यात आहे इथं. आता पूर्ण पिकअप आता जर पुढच्या आता पाणी ओसरल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस पाणी वाहून गेले त्यावेळेस आम्हाला ते शेती एक लेवल करण्यासाठी आम्हाला हेक्टर लाख रुपये ते सुद्धा कमी पडतील आणि सर्व शासनाने भरघोस मदत करणे गरजेचं आहे एवढंच आम्ही सांगू शकतो. किती जनावर वाहून गेले? जनावर पण वाहून कमीत कमी 50 जनावर वाहून गेले. आता आम्ही बघतो इथं आल्यानंतर एक वाहनं आलेले जनावर आलेले असतात. नुकसान आता कसं आहे प्रत्येकाचं वेगवेगळं नुकसान झालेलं आहे. कोणाची जनावरं गेले आहेत, कोणाची शेती गेलेली आहे, अन्न पाणी गेलेलं आहे. आता आम्हाला एवढा त्रास होतोय आता म्हणजे आता आम्ही जगतोय फक्त आशा सरकारकडे आहे आमची बाकी काही सुद्धा नाही सांगू शकतो. शासन स्तरावर काय मदत आली का तुम्हाला? अजूनपर्यंत काही नाही. कोणी काहीच सुद्धा कल्पना नाही अजून. आशा ठेवतो की भेटावे. हा शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. 1896 साली असा पूर आला होता आमच्या आजोबांनी सांगितलं होतं आणि ते शिरापूरचं गाव तिकडे स्थलांतरित झालं पलीकडं. मग त्यानंतर आज कोरोना काळात एक वेळा आलं पण एवढं आलं नव्हतं. आष्ट बांबेवाडी सगळ्या गावाला पाणी आहे. पूर्ण वेळा मारला अतोनात नुकसान झालं. 100 गावाच्या वर. मग मोहोळ तालुक्यातली जवळजवळ 104 गावापैकी का नाही 60-70 गावं पाण्याखाली येते. 60 ते 70 लोकांना कुठं हलवलंय कुठं स्थलाने ते उंच उंचवट्यावर ठिकाणी नेऊन ठेवलंय. सरकारी मदत भेटली नाही. हे सरकार काय स्वतः केलं. शेतकऱ्यांनी स्वतः केलं. स्थलांतर स्वतः केलं. सरकारी मदत नाही.
कुठलेही मिळालं नाही नाही सरकारीतर्फे काही नाही. सरकारी नाही, स्वतः ज्याच्या त्यांनी आपलं आपलं. कुठे राहतात आता लोक? आता थोडं वर जाऊन राहतात, कोण माळ्यावर राहतो, कोण कुठं राहतो, कोण कुठे बी राहतो. म्हणजे त्यांची खाण्याची पिण्याची नाही, ती स्वतः करते, स्वतः करतात. सरकारी मदत काय नाही, सरकारी मदत नाही काय. कांदा पिकं, सोयाबीन सगळं पाक उद्ध्वस्त झाले. पाक काय काय राहिलं नाही. गाई जनावरं सगळी वाहून गेले. हॅलो, शेतात एक परुसभर पाणी आहे. ऊस पीस पाक पूर्ण पाण्यात गेला आहे सध्या. किती आहे तुमची शेती? माझं 3 एकर रान आहे, पूर्ण पाण्यात गेले. शिना नदीच्या शिना नदी या किनाऱ्यालाच आहे. हां, मध्ये एक जण शेत आहे, त्याच्यानंतर माझं शेत आहे. एवढं पूर्ण नुकसान झालंय पूर्ण. माझं दादा मिया शब्बीर शेख, राहणार शिरापूरसो. नदीकाठी 8 एकर ऊस होता, ते पूर्ण पाण्याखाली गेले. काल वाटत होतं कमी होईल वाटत होतं, पण भरपूर आल्यामुळे कुणीही बी आमच्याकडं प्रशासन कुणी बी येऊ दखल घेत नाही. आणि आमच्याकडं भरपूर म्हणजे तिकडं पाण्याचे म्हणजे विहिरीच्या कडेला जे नदीच्या कडेला जे होते ते जनावरे वगैरे समधी वाहून आली, मेली काय गेली ते आपा कोळकर. म्हणजे तिकडं बांबिवडी साईड म्हणजे पूर्ण पाणी खाली त्या निगडीत आहे. कुणी म्हणजे शासनाने दखल न घेता ही समध्याने म्हणजे यावं लागतं. पण प्रत्येक सर्व गावांनी येऊन प्रत्येकाने ही करून त्याला मदतीचा हात देऊन इकडं गावाच्या कडेला त्यांना जनावरं आणायची ही केली समध्याने म्हणजे. आणि ही आमचं म्हणजे कसं पहिल्यापासून म्हणजे आम्ही बघत होतो तर लहानपणापासून कधीच पाणी आलं नाही. आमच्या आजोबा सांगते, आमच्या आजीचं आता 100 वय आहे, तरी बी आजीला विचारलं मी, बाबा काय पाण्याची कसं काय, तर म्हणले आपल्या शेतात कधीच आलेलं नव्हतं एवढं पाणी, आता भयंकर आलेलं आहे, काय करायचं कसं. तर आम्हाला म्हणजे कुठनं बी आर्थिक मदत वगैरे हे सरकारने आम्हाला नुकसान एवढी भरपाई झालेली आहे. त्या पिकावर आम्ही कुठली तर आशा केलेली होती, व काय तर होईल काय तर म्हणून त्या आम्ही बँकेचं कर्ज घेतलं होते 10-15 लाख रुपये. त्याचं बी म्हणजे त्या पिकासाठी आम्ही किती आतुरात पडलं ही केलं, पण काय म्हणजे भरपूर आमचं पाणी नुकसान झालेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी आणि परांडा तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमधून येणारा विसर्ग अंदाजे 2 लाख ते 2.25 लाख क्युसेकचा प्रवाह सोडण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे शिना नदीच्या पात्राबाहेर खूप गावांमध्ये, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. शिवणी गावाला वेढा पडलेला आहे. शिवणी गावातले काल रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. तहसीलदार आणि सर्व पोलीस यंत्रणा, मी स्वतः त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होतो. जवळपास 101 लोक रात्री 9:30 पावणे 10पर्यंत काढण्यात आलेत शिवणीमधून. 2 गावमधून जवळपास 25 ते 26 लोक काढण्यात आलेले आहेत, लहान मोठे. आणि पाथरीमधून जवळपास 20-22 लोक काढण्यात आलेले आहेत. आणखी काही लोक स्वतःच्या हट्टामुळे घराच्या बाहेर निघालेले नाही आहेत. आणि मग आणखी त्या ठिकाणी डबल रेस्क्यू ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तेही करत आहोत. सद्यस्थितीमध्ये 2 पथकं, तेलगावमध्ये 1 पथक आहे. उपजिल्हाधिकारी अंजली मोरोड मॅडम आणि त्यांच्यासोबत आमचे मंडळ अधिकारी वगैरे पाखणीमध्ये काम करत आहेत. आता सध्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचना प्राप्त होताच आम्ही इथला ब्रिजला पाणी लागत असल्यामुळं ब्रिजच्यासुद्धा आम्ही फॅकेट केलेला आहे. मी आमचं गाव हराळवाडी मोहोळ तालुका. आजपर्यंत मी जन्मल्यापासून एवढा महापूर आला नाही आणि कधी बघितला बी नाही. इतकं नुकसान झालं की शेतकरी एकदम
आतूनात इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही. आज इतकी तारंबळ झाली, लाईट नाही, दुसरी गोष्ट कुठं जाता येत नाही, दवाखाना नाही, काय नाही. आणि शेतकरी इतका मोठा म्हणजे आज एवढं मोठा पूल बांधला तरी या पुलाला पाणी आलं, इतका म्हणजे इतका नुकसान झालं. अख्ख्या घराने पाणी आहेत आणि शेतकऱ्याची गुरं म्हणा काय म्हणा सगळी उपाशी आहे ती शेतकऱ्यांना आणि सगळ्या गावाला येडा घातला आहे पाण्याने. त्याच्यामुळं आणि आजपर्यंत इतका मोठा पाऊस मी जन्मून 48 वर्ष झाले एवढा मोठा पाऊसच बघितला नव्हता. आणि आता शेतकऱ्याचं ऊस असो मका असो काहीच राहिलं नाही, सगळं वाहून गेलं आहे आणि सगळीजण एकदम घाबरले. ते आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आपले सरकार असेल, त्या सरकाराने सगळ्याला काय न करता शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे, शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. शेतकरी जगला तर अख्खा देश जगेल, जग जगेल. पण शेतकरी जर नाही जगला तर कुणीही जिवंत राहणार नाही. त्याच्यामुळं मी हात जोडून विनंती करतो आणि शेतकऱ्याला बी सांगतो की बाबा तुम्ही हिंमत राखा, तुम्ही दुसरं कसलं पाऊल उचलू नका, दुसरं काही करू नका, तुम्ही हिंमत राखा. सगळ्यांनी एकत्र या आणि आपल्या शेतकऱ्यावर सगळ्यांनी मोठं संकट आले. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना सांगतो की सगळ्या शेतकऱ्यावर लक्ष द्या आणि गावात असू द्या गुरं मसरं सगळी एकदम इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याला बोलता येईना इतकं नुकसान झालं. दवाखान्याला जाता येत नाही, काय नाही, एकदम म्हणजे काय सांगता येत नाही एवढा. आणि एवढा मोठा म्हणजे पाऊस, एवढं मोठं पाणी आजपर्यंत पहिल्यांदा बघितलं आहे. कुणीच इतकी गर्दी झाली आहे की पाणी बघण्यासाठी गर्दी झाली आहे. काय इथं आमचे पेरटाकळी गाव आहे, महादेव खराडे म्हणून नाव आहे, महादेव खराडे म्हणून. आता या जमिनीचं तर काय विशेष राहिलेला नाही आहे, इथं पूर्ण पाणीच आहे. ऊस 3 एकर होता. तिरे गावामध्ये जे पाणी आलं आहे हे सगळी चूक ह्या नॅशनल हायवेला चूक आहे. या ठिकाणी जर असले 2 ब्रिज सोडले असते मोठे तर ही पाणी मागच गेलं असतं अगोदर. आज या जे नदीपात्रातून पाणी जातं आहे तेवढंच पाणी गेलं, बाकीचं पाणी सगळं इतर क्षेत्रात गेलं आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याचं 10-20 एकर ऊस, 5-5 एकर कांदा सगळं पाण्याखाली गेलं आहे. जनावराला वैरण नाही, काय नाही, कुठं बांधायची. आणि या महापुरात साप एवढे मोठे आले ते एवढं लोकांना अडचण आहे. त्याच्यामुळं आमचं गावसुद्धा सगळं जवळजवळ 30% पाण्यात गेले. आणि ह्याला जबाबदार व्यक्ती कोणीसुद्धा येत नाही. आणि आता पोलीस लोक येते ते आता 10 वाजता आली त्यांनी रोड अडवा. रात्रभर कुठे गेली होती ह्यांनी मग त्यावेळेस? रात्रभर एक पोलीस नव्हता इथं, 2 होमगार्ड ते झोपले शेडमध्ये जाऊन. आम्ही आज गाववाल्याने रात्री 2-3 वाजेपर्यंत जागून सगळे लोकांची गबाळ बाहेर काढली. फक्त ह्यांनी बत्ते खायला आणि पैसे खायला लोक सगळी बाकीची सगळं गावकऱ्यांना आम्ही अबदून रात्रभर वरती शाळेत केले, वरसंग शाळावरच्या त्याची जेवणाची खाण्याची सोय केली सगळी वरती. आता नदीला तिरेला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये काय झालेलं आहे की शिवनी रस्ता आणि पाती रस्ता या इथे उड्डाणपूल केलेला आहे. पण तो पर्यायी उड्डाणपूल त्याला पर्यायी मार्ग केलेला नाही. त्यामुळं आज पुरामध्ये लोकांची भयानक अडचण झाली आहे. इकडला भाग इकडला झालेला, दोन्ही भाग वेगवेगळे झाले आहेत गावाचे. लोकांना पर्यायी रस्ताच नाही आता वरून सोलापूर जाणे किंवा इतर जाणे ठिकाणी जाणे. जे शिवणी तालुका उत्तर सोलापूर या गावचा नागरिक आहे. माझं पूर्ण गाव पूर्ण येड्यात पडले. आज माझ्या गावामध्ये फक्त 52 लोक राहिलेत असं मी ऐकलो. आम्ही पहिलं इथं आलो यांच्याकडं म्हणजे या शाळेमध्ये आम्ही शिफ्ट झालो. पण आमची घरं पूर्ण ज्वारी असो गहू असो काही असो प्रत्येकजणाचं तेवढंच नुकसान आहे. ज्या ठिकाणी माझं घर आहे त्या ठिकाणी मी असं विचार केला की बाबा मी इथं दुसऱ्या घरात नेऊन ठेवीन सामान, पण त्याचंच घर बुडलं आहे तर माझं बी सामान बुडलं, त्याचंही सामान बुडलं. असं इतकं नुकसान झालं आमचं की आमची जी लेकरं आहेत ना सध्या आम्ही आणले तिथं, काही 1.5 वर्षाचं असेल, काही 6 वर्षाचं असेल, अशी लेकरंसुद्धा आम्ही घेऊन पाटील साहेब वास्तव आहे आमचं. आणि आम्ही 3 दिवस झालं की आम्ही सगळ्यांना सांगायला लागलो की बाबा मी एक थोडा जबाबदारी माणूस होतो. मला असं वाटलं की बाबा चला आम्ही पहिलं एवढ्या छातीतक्या पाण्यातनं आमच्या मुली माझी सूनच अशी धरून आम्ही काढलं पाण्यातनं. परत प्रशासन आलं, हा विषय वेगळा आहे. तर साहेब नाही इथं आमची सोय आहे सध्या, असं नाही आम्हाला जेवण मिळतं आहे, सगळं ओके आहे. पण जे आम्हाला जे वाटतं ना आमचं कायच आम्हाला जी सध्या इथं करमना. आता आमची काही गुरं आहेत, काही मसरं आहेत, ती सगळे रोडवर बांधली धीरजच्या. मग आमची पोरं बी तिथं आहेत.
मग त्यांचं काय चाललं आहे हे आम्हाला काय कळलं नाही. पुराची परिस्थिती पाहता शिवणी गाव असू दे, तिरे गाव असू दे, पाकणी गाव असू दे, ह्या गावाला संपूर्णपणे पाण्याचा वेढा गाठलेला आहे. परिस्थिती एवढी भयानक आहे. प्रशासनाची पुरेपूर मदत होती आहे, पण काही लोक जनावरांच्या चाऱ्यासाठी गावामध्ये आहेत. काही लोक गावाच्या संरक्षणासाठी म्हणलं तरी हरकत नाही. काही लोक गावामध्ये पण आहेत. पाण्याची पातळी वरची वाढत आहे आणि उर्वरित लोकांची पण प्रशासनानं काळजी घ्यावी. त्यांना जेवण्या खाण्याचं व्यवस्था तिथं जाग्यावरती देण्याची प्रशासनाला विनंती आहे. नदीला महापूर आल्यामुळे शिवणी, पाथरी, तिरे ह्या गावातली लोक आपल्या माने मालकाच्या सहकार्याने इथं त्यांच्या हायस्कूलवर त्यांच्या सर्व राहण्याची, खाण्याची, जेवणाची सोय केली आहे आणि त्यामुळे येथील सर्व लोक 2 दिवस झालं समाधान आहेत आमच्या व्यवस्थेबद्दल. आता जे नुकसान झालं आहे ह्याचं मोजमापही करता येत नाही आणि त्या लोकांच्या कुटुंबातल्या दुःखाची किंमत करता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. आमच्या गावाला हा जे पूर आहे, आमचं गाव वसल्यापासून ही पहिली वेळ आहे एवढा मोठा पूर याचा. आणि त्यामुळं लोकांना थोडं शक्यता कमी वाटत होती, पण इतका अफाट पूर आला आहे. आता आमचं गाव एवढं चढाव असूनसुद्धा 30-40% पाण्यात आहे सध्या. 30% 60% वर आहे. बाकी वाड्या वस्त्या तर सगळ्या पाण्यात आहेत. नदीकाठ ह्या वर्षी सुदैवानं मेपासून पाऊस असल्यामुळं पूर्ण आमचा नदीकाठ ऊस एकदम नंबर 1 होती. मेपासून पाऊस असल्यामुळं तर एकही ऊस आता म्हणजे कारखान्याला गळीताला जाणार, एकही एकर जाणार नाही अशी परिस्थिती झाली आहे. अफाट नुकसान झालं आहे, जनावरांचं नुकसान झालं आहे, शेतीचं नुकसान झालं आहे. सध्या पूरस्थिती भयानक आलेली आहे. न भूतो न भविष्य झालेलं हे पूर आलेलं आहे. लोकांचं एवढं नुकसान आहे, लोकांची घरं एवढी उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातून रात्रंदिवस माझे आमदार दिलीपराव माने, पृथ्वीराज माने हे रात्रंदिवस लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी विचारलेत. आम्हाला पूर्ण त्यांनी सक्त ताकीद केली आहे की गावात जे पूरग्रस्त इथं तुम्ही शिफ्ट केलेले आहेत त्यांना कुठलीही काय कमी पडू दिली नाही. त्यांनी स्वतः सगळं पूर्ण इथं सगळं नियोजन केलेलं आहे. त्यांची यंत्रणा, त्यांची शाळा, कॅम्पस, कॉलेज सगळं त्यांनी यंत्रणा एकदम जबरदस्त लावलेली आहे आणि इथं पूरग्रस्तांना कुठलीच कमी इथं भासू दिली नाही त्यांनी. आणि आम्हाला आमच्या जीवाला ते आमचे आमदार आहेत आणि या जनतेचे आमदार आहेत हे यांनी दाखवून दिले. त्यांच्या पृथ्वीराज माने आणि दिलीपराव माने यांनी पूर्ण दाखवून दिले की कुठलीही गैरसोय इथं करू नका म्हणून सांगितलं आहे. आणि त्यांनी पूर्ण लक्ष रात्रदिवस पहाटे 3 वाजता 4 वाजता त्यांचा फोन येते, काय झालं, कुठं पाणी आलं, काय झालं. पृथ्वीबाई तर रात्रदिवस रेस्क्यूमध्ये, शिवणीमध्ये लोक अडकले होते, त्यांना बाहेर काढलं त्यांनी स्वतः आतमध्ये पाण्यात जाऊन. आपल्याला काय होईल काय नाही ह्याची जीवाची पर्वा न करता त्यांनी एवढं भयानक केलं आहे आणि आमचं गाव पूर्ण सगळ्या परीने सहकार्य करतं आहे. मी राजाराम भोंग, गटविकास अधिकारी, उत्तर सोलापूर. सीना नदीला महापूर आल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी, तिरे, त्याचबरोबर तेलगाव, पाथरी, नंदूर, समशापूर, डोणगाव या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे आणि त्यामुळं गावातील बहुसंख्य ग्रामस्थ नागरिक ते बाधित झालेले आहेत. यासाठी सुरुवातीला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पुराची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच आमच्या सर्व प्रशासनाला व्हीसीद्वारे सगळ्यांना जागृत केलं. त्याचबरोबर माननीय आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जंगम साहेब यांनीसुद्धा व्हीसीद्वारे सर्व यंत्रणा सजग केली आणि पूर तालुक्यामध्ये पोहोचण्यापूर्वी 2 दिवस आम्ही सर्व जी आमची प्रशासकीय यंत्रणा आहे
त्यामध्ये महसूल विभाग असेल, आमचा ग्रामविकास असेल, पोलीस विभाग असेल आणि सर्वच आमचे यंत्रणा आहे जिल्हा परिषदेची. यांच्यामार्फत सर्व गावामध्ये सर्वांना आम्ही सजग केलं की जेणेकरून बाबा अतिशय महापूर येणार आहे आणि प्रत्येकाने जे गावं बाधित होणार आहे, जे कुटुंब बाधित होणार आहे ते त्वरित बाहेर निघण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु बऱ्याच नागरिकांचं असं म्हणणं आलं की बाबा एवढ्या आमच्याकडे पाणी येणार नाही, अशा बऱ्याच गावामध्ये अशी स्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं त्यांना आम्हाला बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. महसूल विभागामार्फत त्यांना वारंवार आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी आडमुठे धोरण घेतलं आणि त्याच्यामुळं ऐनवेळी जेव्हा पाणी आलं त्यावेळेस मात्र सर्व प्रशासनावर पुन्हा आम्हाला त्याची वेळ आली त्यांना बाहेर काढण्यासाठी. आपण पाहतोय या ठिकाणी शिना नदीनं डोणगाव हे गाव आहे, ह्या डोणगाव गावाला पूर्णतः वेढा घातलेला आहे आणि या डोणगावची जे संपूर्ण घरं सध्या पाण्यामध्ये आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आल्यामुळं संपूर्ण गाव या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहेत. अतोनात लोकांचं नुकसान झालेलं आहे. सगळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याशिवाय जे आता हे देखील आपण घर पाहतो हे पूर्णतः घर पाण्यामध्ये आहे, त्याच्या पाठीमागचं घर देखील पाण्यामध्ये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेलं आहे. अक्षरशः घर उद्ध्वस्त झालेले आहेत, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या ज्यांचं घर या ठिकाणी पाण्यामध्ये गेले हे सर्व नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल इथली परिस्थितीबद्दल? तुम्हाला काय सांगाल? इथली परिस्थिती फार भयावह आहे. पूर्ण आमचा घर संसार पूर्ण पाण्यामध्ये आहे. आम्ही पूर्ण उघड्यावर पडलेलो आहे. हे कधी पाणी आलं, किती वाजता, तुम्हाला कसं? रात्रीच्याला पाणी आलेलं. गावकरी सतर्क होते. शासनाच्या ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सतर्क असल्यामुळे गावकरी वेळोवेळी त्याची कल्पना देत होते. त्याप्रमाणे आम्ही सावध होतो आणि पूर्ण घर परपंचचं आमचं पूर्ण साहित्य हे पाण्यामध्ये आहे. शासनाकडून त्याची मदत मिळावी ही आपण शासनाच्या गावाला वेढा घातलेला आहे पाण्याने. हो. कधी यापूर्वी असा पूर तुम्ही पाहिला होता? कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं या गावामध्ये? नाही, यापूर्वी असं आम्ही आमच्या ह्याच्याप्रमाणे तर पूर्वी पाहिलेलं नाही आम्ही. हो. घर उद्ध्वस्त होईपर्यंत कधी याच्या अगोदर पाणी आलेलं नाही. काय सांगाल, किती घरं आता या ठिकाणी? आता ह्या पाण्यामुळे कमीत कमी जास्तीत जास्त अवतडे फॅमिलीचे 7 ते 8 घरं पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहेत. पाण्याची सुरुवात ही पूर्णपणे वड्याच्या साईडला जेवढे जे आहेत अवतडे फॅमिलीची घरं जे 7 ते 8 पूर्णपणे 10 फूट हाईटच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचं पूर्ण फर्निचर नुकसान, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, खाण्याचं साहित्य, धान्य, कडधान्य आणि राहण्याची सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे आणि पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेले आहे. याच्यामध्ये सुरुवात जी झालेली आहे गावामध्ये ते हे अवतडे फॅमिलीच्या पासून ते 8 ते 9 घरं पूर्णपणे पाण्यामध्ये आत्ता सध्या ह्या स्थितीमध्ये आहेत. सामान काढायचा प्रयत्न केलेला आहे. गव्हर्नमेंटनी येऊन आम्हाला तलाट्याने वगैरे वेळेच्या वेळी दिली, पण अशी पूर्णपणे माहिती दिलेली नाही की पाणी अचानक येईल आणि तुम्ही पूर्ण साहित्य काढून बाहेर शिफ्ट व्हा असं सांगितलेलं नव्हतं. ह्यांनी फक्त आम्हाला एवढी इंटिमेशन दिली की सामान तुम्ही वरच्या बाजूला टाका आणि व्यवस्थित पाणी येणार आहे आणि जेवढं सामान वरच्या बाजूला टाकता येतं तेवढं टाकून घ्या. आम्ही त्याप्रमाणे ऑपरेट केलं, पण परिस्थिती अचानक
काल संध्याकाळपासून बिघडली आणि पाण्याचा फ्लो इतका वाढला की आत्ता ह्या घडीला माझं स्वतःचं घर बघायचं म्हटलं तर तुम्हाला घरामध्ये कमीत कमी 9 फूट पाणी आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही साहित्य बिगर पाण्याचं राहिलेलं नाही. पूर्णपणे नेस्तनाबूत घर झालेलं आहे आणि माझं फर्निश्ड घर पूर्ण TV, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि जे काय साहित्य, साड्या वगैरे सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सुरुवात माझ्यापासून झालेली आहे. ह्याच्यानंतर पूर्णपणे जेवढे जे आमच्या ज्या पाण्याखाली आलेले आहेत हे सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे आमच्या अवताडे फॅमिलीचं सगळ्यात जास्ती झालेलं आहे. एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर प्रशासन, शासनाची काय मदत आपल्याला इथं मिळाली का? काय अजूनपर्यंत कोणी आम्हाला विचारायला आलेलं नाही आणि आजच्यापर्यंत आमच्यापर्यंत कोणी पोचलेलं नाही. फक्त इंटिमेशन मिळालं की पाणी येणार आहे आणि मटेरियल तुम्ही उंच जागेवर उचलून घरामध्येच ठेवा, एवढंच सांगितलं. ह्याच्या फक्त वेगळं काहीही सांगितलेलं नाही आहे. आम्ही सामान स्वतःहून काढतोय, स्वतःहून जेवढं निघतं ते प्रयत्न करतोय, पण 10% सुद्धा मटेरियल बाहेर काढता आलेलं नाही आणि पूर्णपणे सगळं खाण्यापिण्याचं साहित्य जे काय आहे पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये जाऊ शकत नाही, एवढं 10 फूट हाईटला पाणी आहे. आपण जर पाहिलं आत्ताच या ठिकाणी सांगितलं हे पूर्ण समोरचं यांचं घर आहे आणि हे पूर्णतः घर पूर्णमध्ये पाण्यामध्ये आहे. खरं तर आपण परिस्थिती पाहिली, यांच्याकडून जाणून घेतली इथली परिस्थिती. अतिशय यांच्या मनावरती मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे. या महापुरामुळं यांची जीवनशैली पूर्णतः कोलमडलेली आहे आणि ह्यांच्या ज्या भावना आहेत त्या म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं दिसून येतं आहे. कारण पूर्णतः संसार या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. घरातील जे संसार उपयोगी साहित्य असेल संपूर्णतः पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेती या ठिकाणी नापीक बनलेली आहे. जवळपास ह्या शेतामधले हे जे पाणी आहेत कमीत कमी 3-4 महिने तर पाणी हटणार नाही एवढं पाणी याच्यामध्ये आहे. आणि आता जे हंगाम आहेत सर्व हंगाम गेलेले आहेत. यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शाळा बंद आहेत आणि जे भरून न निघणार हे नुकसान आहे. शासनाकडून जे मदत मिळेल न मिळेल जे तुटपुंजे असेल, परंतु ह्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून न निघणारं नुकसान आहे. परंतु त्वरित शासनानं जे काही सोयीसुविधा असतील यांना मदत असेल तात्काळ या भागातील पंचनामे करून यांना मदत मिळावी आणि ओला दुष्काळ देखील जाहीर करणं या ठिकाणी गरजेचं आहे. असेच या ठिकाणी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे. मग आम्हाला काय तर सरकाराकडं मदत व्हावी. आमच्या घरातमध्ये सगळं माल मटेरियल सगळं मुश्किल झालेलं आहे. आम्हाला सहकार्य करावं लागेल. आम्ही पाण्यामध्ये व्हायला आहे. आमच्या पाठीमागं पाणी दिसत आहे. कॅमेरा तिकडे दावा जरा पाण्याला. आम्हाला पण रातभर लेकरं बाळ पावसात भिजले ते, पाण्यात माल समधी भांडी समधी भिजले ते, डुक्षीच्या वर पाणी डोक्यात. आम्हाला बसायला ना काय ना, आम्ही उभारूनच बसलो रातभर. जारी गहू समजा नुकसानी झाले आमची. निम्या रात्रीचंच पाणी घरात शिरलं, झोपलं आणि सगळं भिजलंय. आमचं पण ज्वारी गहू धान्य खायचं वर्षाचं धान्य भिजलंय. कपडे लत्ता सगळे अंगावरचे कपडे सगळं आम्ही बाहेर निघलं. आमच्या तरी लेकरं बाळा पुण्याला गेली ती. आम्ही नवरा बायको, आमचा नवरा लंगडा आहे आणि मला तर गबाळ काढता आलं नाही. माझे गबाळ सगळं पाण्यात भिजलंय. नुकसानी झाले बघा. निमेरात्याला पाणी आले काय सुद्धा कळलं नाही. गहू गेले, ज्वारी गेले, घरातलं वाहून समजाच गेलंय. आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आम्ही बघा अंगावरच्या कापडाचीच बाहेर आलोय. कोण सुद्धा नाही. लेकरं बाळ घेऊन बाहेर आलोय. आम्ही जतन करायसाठी आलोय. आमचं पण नुकसानी भरपूर झालेले आहे. कपडे नाही ते, लत्ता नाही ते, हाय असं आम्ही अंगावरच्या कपड्यावर बाहेर आलो. आमची लय नुकसानकी झाली. आम्ही असंच आलो घराच्या बाहेर. सगळं घरात आहे आमचं. कळीची एवढीच विनंती आहे की या गोरगरिबांचे घर जे पाण्यात गेलेत ना त्यांना वारंवार लगे अर्जंटमध्ये त्यांना मदत करावं. त्यांची जेवणाची व्यवस्था करावं. त्यांचे जे संसार उपयोगी वस्तू जे भिजलेत आणि जे घराचं जे नुकसान झालंय त्याची पंचनामे तातडीनं करून त्यांनी पूर्ण त्यांना मदत केली पाहिजे. डोणगाव या गावात शिना नदीचं बॅकवॉटर मारून खूप मोठी डोणगावची जनावरांची हानी, शेतीची हानी आणि धान्याची हानी भरपूर झालेली आहे. तर सरकारने याचं दखल घ्यावी. डोणगाव ग्रामस्थ मी विष्णू जावीर पुजारी. वड्याच्या पुरामुळे डोणगावच्या शेतकऱ्यांचे व गरीब मजुरांचे सुद्धा पुराखाली शेती गेलेली आहे. गरिबांची गोरगरिबांची घरंसुद्धा पाण्याखाली आहेत.
त्यामुळे येण्या जाण्याची व्यवस्था होईना, खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे, ग्रामपंचायत वगैरे त्या सर्व सदस्यांनी. सर्वांचे म्हणजे घरं अगदी एकतर गळकी, त्यात अजून वरून ह्या पुराची परिस्थिती, राहण्याची बसण्याची उठण्याची व्यवस्था मैदानात आंबले प्रशालेमध्ये केलेली आहे. या ठिकाणी नगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं सीना कोळेगाव जे धरण आहे मोठ्या प्रमाणात भरलं आहे. याशिवाय परांडा असेल, भूम असेल, या भागामध्ये झालेली अतिवृष्टी असेल, याच्यामुळं सीना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे. पहिल्यांदाच इतिहासामध्ये सीना नदीने एवढं मोठं रौद्ररूप धारण केल्यामुळं जवळपास सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुका असेल, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण असेल, या तालुक्यातील जवळपास 124 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. आणि आपण जर पाहिलं, आता आपण या ठिकाणी डोणगावमध्ये आहेत. आपल्यासोबत माजी आमदार आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य दिलीपराव माने साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील 2-3 दिवसापासून संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे. आणि याशिवाय काही लोकांनी त्यांची स्थलांतरित व्यवस्था देखील केलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, काय सांगाल मालक या पुराबद्दल? माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पूर आता आलेला आहे. आणि काय मागच्या 15 मेपासून पावसाचं चालूच आहे. आणि तेवढ्यात कसं नदी, वडे, विहिरी, बोर सगळे भरले होते. आणि सीना कोळेगावला जे पाऊस आलं, पूर आलं, त्याचा सगळं हे बॅकवॉटर असल्यासारखं आहे. कारण काय, इथून सीना नदी एक 2-2.5 किलोमीटरवर आहे. आणि सोलापूरचं जे वाहतं पाणी आहे त्या इथं जोडलं जातं ते वड्यामुळं. आणि ते वड्यामुळं बॅकवॉटर माझ्या आयुष्यामध्ये आमचे इथं काका पण आहेत, सगळे इथं आमच्या भगिनी आहेत, ह्यांनी पण कधी एवढं पाणी बघितलेलं नाही. त्याच्यामुळं पिकाची तर प्रचंड हानी झालेली आहे. गाव सगळं अप्पूट, गाव पिकाचं तर गेलेलं आहे. काही आमच्या बांधवाचे, काही आमच्या सहकार्याचे, आमच्या जवळच्या नातेवाईकांचे सगळ्याची घरं आता पाण्यात गेलेले आहेत. आणि पाण्यात गेले असताना जनावरं हलवले, माल काही हलवले, पण काही वस्तू अजून घरातच राहिलेल्या आहेत, त्यांना काढायला संधी पण मिळालेली नाही. आणि मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. आता अक्षरशः घराघरांनी सापं घुसलेले आहेत, तिनं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो, सगळ्याला धीर देण्याचं काम करत असतो. आणि ज्यांना काय आम्ही विनंती केली, जाहीर आवाहन केलं की तुम्हाला राहायला काय जागा नसेल किंवा कुठं काय करता येत नसेल तर आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे सगळे टॉयलेट, बाथरूम, राहायची व्यवस्था सगळी आहे. आणि तिथं जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बरेचसे तिथं लोक आता 300-400 कुटुंब म्हणजे 500 लोक तिथं राहायला आले असतील. आपल्याला परत पुराची परिस्थिती बघून पूर येतंय हे का नाही असं न विचार करता पूर येणारच असं समजून आपण ताबडतोब शिफ्ट व्हावं, जेणेकरून आपली जीवितहानी वाचेल. आपण जेवढं काय आमच्या वतीनं, सर्व आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं, गावातल्या सर्व प्रमुख व्यक्ती माझ्यावर आहेत, डोणगाव गावचे, त्यांच्या वतीनं सारखं प्रयत्न चालूच आहेत. पण काय अचानक काय आलं तर आम्ही पण प्रयत्नाला हातबल होऊ शकतो. पण आमचा प्रयत्न जास्तीत जास्त जीवितहानी होऊ नये, जनावरची हानी होऊ नये. आणि शासनाला आम्ही विनंती करतो की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करा. एक पीक राहिलेलं नाही, काहीच राहिलेलं नाही. एवढं पाणी असल्यावर कुठलं राहतं आहे सांगा बघू. ते ओला दुष्काळाची नियमावली काय असेल, नियम काय असतील ते बाजूला ठेवावं. पण ओला दुष्काळ जाहीर केला तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला परत आपली उभारी त्यांनी उभा करतील, असंच मी शासनाला विनंती करतो. सगळ्यांनी आपापली जीवाची काळजी घ्यावी, आपल्या मुख्या प्राण्याची काळजी घ्यावी. जे काय असेल माझ्याशी संपर्क असताच तुमचा, पण अजून काय वाटलं तर मला कधी बोलवा. मी सगळ्याला सहकार्यासाठी आमची टीम आणि आमचे कार्यकर्ते हजर आहोत. जे लोक आहेत, ज्या गावांना पाण्याचा वेढा पुरा पडलेला आहे, त्या लोकांना कुठं स्थलांतरित केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांची सोय केलेली आहे? काही पाहुणेरावळीत गेले आहेत, काय वरच्या वस्तीवर गेलेले आहेत, काही लोकांना जिथं पाणी येत नाही तिथं गेलेले आहेत. तरीसुद्धा आम्ही विनंती केली आहे की आमच्या कॉलेजवर तुम्ही या. वाहन लागत असतं तर आम्ही वाहन दिलो, आमच्या कॉलेजच्या बसेस दिलो, स्कूल बसेस दिलो. आणि बरेचसे लोक आता यायलेले आहेत. आणि आता कधी पाऊस पडेल हवामान खात्याच्या अंदाजाकडे सगळ्याचं लक्ष असते, लोक सुज्ञ झालेले आहेत. त्यामुळं आपण सावध राहावं आणि आपल्या कॉलेजवर सगळी व्यवस्था केली. आपण तिथं निर्धास्तपणे यावं. पुढचं शासनाकडं कशी कामं करून घ्यायचं आपण सगळ्याच्या वतीने करूया. मला आपण जर पाहिलं संपूर्ण परिस्थिती, लोकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि शासन प्रशासन जे मदत करत आहे ते मदत केवळ तुटपुंजी असणार आहे. जे ह्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत, संसार उद्ध्वस्त झाले आहेत, जमीन सगळी नापीक बनले, मुलांच्या शाळेचा प्रश्न असेल, असे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. यामुळं त्यांच्या जीवनशैलीवर असेल, त्यांच्या मनावर मोठा आघात झालेला आहे. यातून सावरणं किंवा धीर देणं काय सांगायला हवं?
ही खूप मोठी हानी झालेली आहे. आर्थिक परिस्थिती खूप आता ह्याच्यामुळं डबघायला येणार आहे. आम्ही शासनाला म्हणतो की सगळं ज्या काय गोष्टी आहेत, कर्ज माफ असू दे, वीज बिल माफ असू दे, सगळ्या नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे. पंचनामाचं निकष चांगले लावले पाहिजे. पंचनामा करतात निकष चांगले पाहिजे. नाहीतर तुमचं ह्याचंच घर आहे, तुमचं तेच घर आहे, तुमचं असं न करता सरसकट सगळ्याला पैसे मिळाले पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे. ह्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. काय सांगाल तुम्ही? काय नाही बघा, आमच्या गावाला जी माझा आता 60-65 वय संपलं, पहिला पूर आहे. अचानक रात्री 2ला पाऊस आला आहे, पाणी आलं आहे. आता आम्ही अन्न पाणी समजा आता अडकलं आहे. आम्ही खायचं काय, आमचं आता सध्या खाण्याची सुद्धा बंदी झाली आहे. मग काय कुठं होवाचं, कुठं राहायचं आणि कुठं थांबायचं आम्हाला काय कळी नाही. येडा चौक कोणी चारी बाजून येडा टाकला आहे. मग आम्ही लेकरं घेऊन जायचं कुठं हे आम्हाला सांगा. काय परिस्थिती गावातली? आता सध्या जर बघायला गेलं तर आता हे आजोबा सांगितलं यांचं वय 60-65 आहे. 60-65 वर्षात आजपर्यंत कधी पाणी आलं नव्हतं. आता गावात पाणी आले. पण आता इथून पुढं प्रशासनानं ही दखल घेतली पाहिजे की आतापर्यंत 2020ला पाणी आलं होतं तिथंपर्यंत होतं, त्याच्यानंतर इथं आलं. आता इथून पुढं अख्खं गाव नेतं का काय अशी परिस्थिती आम्हाला वाटायला लागली आहे. पण प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, गावं स्थलांतरित करून जर वरच्या बाजूला जर ठेवता आली इकडचे घरं वगैरे तर प्रशासनाने तेवढी दखल घ्यावी. आणि दुसरी गोष्ट मालकांनी सांगितल्याप्रमाणे की पंचनामा करताना निकष व्यवस्थित असं लावले पाहिजेत. पण माझं एक म्हणणं आहे की आता घरं तर गेलेत, आम्ही माणसं वाचवू, पण जी जमीन नापीक झाली आणि जी पिकं जी आमची उद्ध्वस्त झाली ती त्याच्यातून बाहेर यायला आम्हाला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतील. त्यातून आम्हाला बाहेर यायला 5 ते 10 वर्ष लागतील. आणि लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, आमचा ही असेल, रोजगार असेल, परत दुसरी गोष्ट आमचं घर असेल, कुटुंब. आता ते वाटोळं झालेलं सामान त्याचं काय करायचं, आम्ही याचं सामानाचं काय करायचं. आता उद्या जर हे पाणी कमी झालं, हे लोक सगळे जातील, पण हे लोक कसं राहणार आहेत, लोक कसं राहणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. इथून पुढं 1 महिनाभर तर सरकारनं यांचं घर चालवं अशी एक आर्थिक मदत जर सरकारने जर केली. बाहेर पळत आलो, भांडी सगळी पाक व्हायला लागली, आम्हाला पाण्यात यायला येईना. सगळा आमचा येड्याचा बाजार होऊन गेला. हो का, गुरं महागा हाणत कोण वडा लागले, कोण 1-2 गेलं, पण जनावर सुद्धा गेले 1-2. हो का, एवढी जनावर राहिली ती मोहर महाग, 1 म्हैस 1 गाय राहिले, बाकीची सगळी गेली. आमची एवढी हालत उठली. अजून खायला पोटाला खायला नाही, पाणी बिगीन दिसायला अन्न जाऊ दे नाही पोटात. असं धड 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 मोठ व्हायला. कुणाच्या दारात जाऊन उभारू द्या आम्ही, एवढी लेकरं ना. आम्ही 2 म्हातारे थरा कापा लागला. हो का, ह्याला तर कोण नाही, ह्याला तर कोणच नाही. देव पण गेलं वाहून, सगळंच गेलं. हो का, ही तर बिन नवऱ्याचं बिन लेकराचं. तेव्हा का त्या घरात पाणी. हो का, इथं रोडवर रातभर रोडवर आहो बघा आम्ही असं बसलेलं. पाणी नाही, फिनी नाही, काय नाही. कोण आणलं, कोण केलंय म्हणजे तर ती पण दिलं नाही, ती पण आम्हाला दिलं नाही. तिकडे लोकांनी येऊ दिलं, आम्ही अजून अन्न शिवलं नाही. आम्हाला पाण्याची विघ्न भ्या वाटायला लागले, अन्नाचं कोणाला पडले. नक्कीच या ठिकाणी माजी आमदार दिलीपराव या ठिकाणी सर्वांना नागरिकांना आवाहन केलं आहे, घाबरून जाऊ नका. जे काय त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा शासनानं, लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून नागरिकांना मदत करावी. असंच सर्वांना समान नागरिक व्यवस्थित समान मदत करावी असंच त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. इन सोलापूर न्यूजसाठी कॅमेरामन दिनेश शिंदेसह समाधान वाघमोडे, सोलापूर.